नमस्कार यूट्यूब फॅमिली. आज आपण बघणार आहोत नवीन व्हिडिओ. मी चाललो आहे बाहेर फिरायला, तर तुम्हाला दाखवत आहे माझ्या गावातील परिसर. चला तर बघूया माझ्या गावातील परिसर. तर हे बघा, माझ्या गावातील बंधारा आहे. हा गोदावरी नदीच्या याच्यामध्ये आहे, खोऱ्यामध्ये. अशा प्रकारे पाणी आहे बंधाऱ्यामध्ये. बंधाऱ्यामध्ये खूप पाणी असतं. हे पाणी आमच्या इथले सर्व लोक शेतीसाठी वापरतात आणि हे पाणी कधीच कमी होत नाही. हे पैठण तालुक्यातून पाणी येतं. पैठण येथे नाथसागर धरण आहे, त्या धरणातून पाणी येतं. हे पहा, बंधाऱ्याहून गंगेमध्ये पूल आहे आणि इकडं पहा, ही आहे गोदावरी नदी. गोदावरी नदीला खूप पाणी असतं पावसाळ्यात. अशा प्रकारे गोदावरी नदी आहे. आणि हे पहा, माझ्या गावातून जाणारा रस्ता आहे गंगेकडे. आणि अशा प्रकारे झाडं आहेत. हे पहा, शेतातील दृश्य. असे झाडं आहेत माझ्या इकडं. तर आपण पाहू शकता माझ्या गावातील रस्ता अशा प्रकारे आहे, जो काम चालू आहे त्याचं. आणि बघा, अशा प्रकारे झाडं आहेत रस्त्याच्या बाजूनी. हे पहा, इथं अशा प्रकारे झाडं लावलेली आहेत. खूप छान असे झाडं लावलेले आहेत. आणि पाण्याचा भाग असल्यामुळे आमच्या इकडं खूप छान असे झाडं येतात. हे पहा, गुलमोहराचं झाड आपण पाहत आहात. आपण पाहू शकतो. हे पहा, हे पहा, आंब्याचे झाडं आहेत. आंब्याच्या झाडाला आंबे पण लागले आहेत. हे पहा, हा रस्ता जातो बीडला. चला तर आपण पुढे बघूया आता. अशा प्रकारे हे पहा, गुलमोहराचं झाड आहे. याला उन्हाळ्यात छान अशी फुलं येतात त्या झाडाला. हे पहा, मोसंबीचा बाग आहे. खूप छान अशा मोसंबी येतात याला. पाहू शकता मोसंबीचा बाग. हे पहा, तुम्हाला झूम करून दाखवत आहे. हे गवत आहे, गिन्नी गवत म्हणतात त्याला. बैलांसाठी चारा आहे हा. आणि हा ऊस आहे. हे पाहू शकता तुम्ही माझ्या गावाजवळचे दृश्य. अशा प्रकारे शेती आहे आमच्या इकडं. हे पहा, दाट झाडी. खूप छान सावली पडते उन्हाळ्यामध्ये या झाडाची. पाहू शकता आपण नारळ. तुम्हाला झूम करून दाखवतो. नारळाला खूप नारळ येतात ह्या. पहा, अशा प्रकारे झाड आहे. आणि हा बघा, मोसंबीचा बाग आहे. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलला सब करा, लाईक करा. तर हे बघा, तुम्हाला झूम करून दाखवतो. इथं नारळाचे झाडं आहेत. नारळाचे झाडं पण खूप छान आहेत. खूप नारळ येतात याला. आपण पाहू शकता ही नारळ. अशा प्रकारे नारळ आहेत. रोडच्या साईडनी खूप छान असा दिसतात हा नारळ. बघू शकता आपण. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. हिरवगार असं हे आहे. उन्हाळ्यामध्ये हिरवगार झाडं आहेत आमच्या इकडं.